आता मी मगाशी म्हटलं की इट्स मज्जा. आता खाली गेल्याच्या नंतर कोणीतरी मला विचारेल इट्स मज्जा काय. दिवसभर आता कसं होतं ना 13-14 तास आपण एकत्र काम करत असतो, त्यामुळे समोरची व्यक्ती कशी आहे काय हे ओळख होते. आज ते प्राऊड फील करतात की अरे मेरा दोस्त आहे किंवा माझी मैत्रीण आहे. सो एक छान वाटतं आपल्याला. जेव्हा सीन नसतो तेव्हा वर जेंट्स मेकअप रूम आहे, तिथे आम्ही सगळे एकत्र बसलेलो असतो, त्यामुळे ते सगळ्यांबरोबर सगळ्या गोष्टी शेअर होतात. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. आज मी आले तुमच्या आवडत्या मालिकेच्या सेटवर, म्हणजेच अंतरपाट या मालिकेच्या सेटवर, आणि माझ्यासोबत आहे तुमचं आवडतं कपल गौतमी आणि क्षितिज, म्हणजेच रश्मी आणि अशोक. कसे आहात तुम्ही दोघे? आम्ही मस्त. बरं, छान. पावसाळा सुरू आहे, पावसात शूटिंग करण्यात काय वेगळी गंमत असते? इट्स मज्जा. ऍक्च्युली आम्हाला मज्जा येत असते, पण पॅकअप झाल्यानंतर आमचं असं असतं की नको आता पाऊस थांबला पाहिजे. दिवसभर आम्ही छान एन्जॉय करतो, मस्त कॉफी वगैरे पितो मध्ये जेव्हा वेळ असतो तेव्हा. आणि मध्येच मध्यंतरी मामाही कांदा भजी बनवली होती आमच्या पूर्ण युनिटसाठी. सो अशी मजा मस्ती चालू असते आमची. कांदा भजी बनवण्यासाठी कोणाचा पुढाकार होता किंवा फुडी कोण आहे सेटवर? मी सांगणार, हिचा होता. रश्मी काय काय वेगवेगळं बनवून आणत असते सेटवर? तिला नॉनव्हेज फार आवडतं आणि व्हेज मध्ये फास्ट फूड मध्ये वडापाव तिला खूप आवडतो. सो कधी कधी नॉनव्हेज मध्ये कधी कधी आणते. बाकी मटकीची उसळ, बटाट्याची भाजी वगैरे ती आणत असते आणि आवडीने आणते ती सगळ्यांसाठी. इंद्रायणी भात आणत असते ती खूप. यामागे काही किस्सा आहे का? नाही किस्सा म्हणजे आमचे दिग्दर्शक केदार वैद्य सर तिच्या मागे लागलेले बरेच दिवस की रश्मी इंद्रायणी भात, त्याला खूप आवडतो. आणि नेमकं ज्या दिवशी तिने आणलेला त्या दिवशी केदार सर आले नव्हते, उशिरा आलेले. अगदीच. पण फ्रेंडशिप डे स्पेशल आहे आणि मालिकेत आता बघतोय की मे बी कपल म्हणून नसेल तर तुमच्यातली ती आता मैत्री दिसायला लागली. सो ऑनस्क्रीन तुमचा बॉन्ड दिसतोय, पण ऑफस्क्रीन कसा झालाय? कारण मालिकेला सुरू होऊन बरेच दिवस झालेत. सो कलाकार म्हणून किती एकमेकांची गट्टी जमली आहे? खूप छान गट्टी जमली आहे. आम्ही दिवसभर आता कसं होतं ना 13-14 तास आपण एकत्र काम करत असतो, त्यामुळे समोरची व्यक्ती कशी आहे काय हे ओळख होते. ओळख म्हणजे या व्यक्तीला काय आवडतं काय नाही हे आपल्याला हळूहळू समजायला लागतं. आणि सेम तसंच झालं. आता आम्ही ऑलमोस्ट 3-4 महिने शूट करतोय म्हणजे. सो आता कळायला लागलंय काय आवडते, आवडी निवडी. सुरुवातीचा आय थिंक पहिले 1-2 दिवसच, पहिल्या दिवशी रश्मी अशी होती की हाय मी रश्मी अनपट. नंतर अरे काय खाल्लंस तू, चल आपण काहीतरी खाऊया, अरे मी हे आणले मी ते आणले, चल आपण इथे जाऊया हे करूया. तर आता मस्त एकदम चिलवाला बॉन्ड आहे. अगदीच. पण मैत्री म्हटलं ना की जिथे कोणी नसतं तिथे मित्र किंवा मैत्रीण असतं, आणि आता सेटवर तुम्ही 14-14 तास असता. सो जेव्हा केव्हा काही प्रॉब्लेम येतो किंवा छोट्या मोठ्या गोष्टी, तेव्हा पहिला कॉन्टॅक्ट सेटवर तुम्ही कुणाला करता? प्रॉब्लेम असं तर काही आलेला नाहीये, कारण म्हणजे सेट म्हणजे फॅमिली असेल काहीही, सगळेच आम्ही फॅमिली सारखं वावरत असतो. जेव्हा सीन नसतो तेव्हा वर जेंट्स मेकअप रूम आहे, तिथे आम्ही सगळे एकत्र बसलेलो असतो, त्यामुळे ते सगळ्यांबरोबर सगळ्या गोष्टी शेअर होतात आणि सगळे एकमेकांमध्ये ते इन्व्हॉल्व्ह असतात. म्हणजे आता मी मगाशी म्हटलं की इट्स मज्जा. आता खाली गेल्याच्या नंतर कोणीतरी मला विचारेल इट्स मज्जा काय, तर इतकं सगळे जेलप असतात. अगदीच. पण ना कॉलेज लाईफची फ्रेंडशिप म्हणा किंवा शाळेतली फ्रेंडशिप म्हणा, तुमच्यासाठी कोणती फ्रेंडशिप स्पेशल होती किंवा कोणते मित्र अजूनही तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत? माझे तर शाळेतले आणि कॉलेजमधले सुद्धा आहेत, नो डाऊट. पण शाळेतली मैत्री ती एक वेगळीच असते, ती मला वाटतं शेवटपर्यंत आपल्या सोबत असते. शाळेतलेच मित्र जर तुम्हाला कॉलेजमध्ये लाभले असतील तर तुमच्यासारखं नशीबवान तुम्हीच. अगदीच. पण त्यांच्या काही रिएक्शन्स असतात तुम्हाला टीव्हीवर पाहून किंवा तुमच्या कॅरेक्टरसाठी? त्यांना खूप छान वाटतं, डेफिनेटली छान वाटणारच. म्हणजे आज ते प्राऊड फील करतात की अरे मेरा दोस्त आहे किंवा माझी मैत्रीण आहे. सो एक छान वाटतं आपल्याला. आणि ते जेव्हा इतरांना सांगतात ना की माझा मित्र आहे, तर ते त्यांना पण एक प्राऊड फील असतं की अरे माझा मित्र आहे, अरे माझी मैत्रीण आहे. सो ती एक मज्जा असते ऍक्च्युली. पण आतापर्यंत असं कधी झालंय का रिअल लाईफमध्ये की एखादी सिच्युएशन आली आणि तुमच्या मित्राने तुम्हाला मदत केली आहे? मे बी ती फनी असू शकते, सिरियस असू शकते, असं काहीच आहे तुम्हाला आता तुमच्या फॅन्स बरोबर शेअर करायला आवडेल? बऱ्याचदा म्हणजे केली आहे मदत. माझा एक मित्र अखिलेश आव्हाड म्हणून, त्याला कधीही सांगितलं ना मी QR कोड पाठवतोय, तर त्याचा लगेच प्रश्न किती पाठवू, एवढे पाठव, बरं ठीक आहे. माझं पण कॉलेजमध्ये वगैरे असताना कसं असतं, आपण स्वतःचे कपडे घालून एका म्हटलं होतं की यार माझे झाले माझ्याकडे तेच कपडे, तर कुठे पार्टीला वगैरे जाताना मग एकमेकांचे ड्रेस किंवा टॉप एक्सचेंज करणं वगैरे ही एक ते घडलंय. माझं आणि अखिलेशचं पण तसं, माझा जिम पार्टनर म्हणजे लहानपणापासूनचा, तर आमचे शू साईज सेम, जॅकेट साईज सेम. सो कुठेही जाताना आम्ही अरे मला ना वैताग आला हे ग्रे कलर, थांब मी ब्लॅक वाला आणून देतो तुला.
तर इथपर्यंत छान बॉन्ड येते. अगदीच. पण शाळा म्हटलं ना की एक महत्वाची गोष्ट म्हणजे होमवर्क एक्सचेंज करणं किंवा मदत करणं. सो असं तुम्ही कधी केलंय का आणि त्या मेमरीज काही आहेत का? आणि तो तुला तर मुलगा आहे सो ते काही रिमाइंड होतं का तुला पुन्हा? मी माझी शाळेतली एक मैत्रीण आहे भाग्यश्री. तर शाळेत असताना मी बऱ्याचदा तिच्या घरी राहायला जायचे. मग आम्ही एकत्र बसून अभ्यास करायचो किंवा कधी कधी ती यायची. सो ती एक आठवण कायम आहे आणि आता तिला पण एक गोड मूल झालंय. सो आहेत आठवणी काही काही. अशोक तू काय सांगशील? माझा एक सदाशिव सावंत नावाचा माझा बालवाडीचा मित्र आहे. सो 10वी पर्यंत आम्ही एकत्र होतो. तर त्याच्या घरी मी नेहमी जायचो अभ्यास करायला वगैरे. आणि मग त्याच्या घरी गेलं की मग काही जेवूनच यायचो. मग त्यांचा जो कोकणातला जो त्यांचा भाजी वगैरे जेवण बनवण्याचा जी काही पद्धत आहे नारळाची, कारण आई आम्ही नगरचे, तर आई शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकून बनवायची. त्यामुळे मला ते नारळ असं ना खूप आवडायचं. मग मी कधी अभ्यास जरी करायचा नसला तरी मुद्दाम संध्याकाळी त्याच्या घरी जायचो जेवायला. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.